अ, ही जी समिती आहे सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबतची तदर्थ समिती, याच्या आम्ही 5 बैठका घेतल्या आणि त्या 5 बैठकांच्या मध्ये आमच्या जे निदर्शनास आलं त्यात गृह विभाग, ग्रामविकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, शालेय शिक्षण अनेक विभागांच्याकडून 15 दिवसामध्ये औचित्य आणि विशेष उल्लेख यांची उत्तरं दिली पाहिजेत असं अपेक्षित आहे. परंतु अनेक विभागांची उत्तरं ही 2018 पासून 13 पासून अशी प्रलंबित आहे असं निदर्शनास आलं. त्याचबरोबर हस्तांतरण आम्ही केलेलं आहे विभागाकडून असं उत्तर दिलं जातं. प्रत्यक्षामध्ये 7 सप्टेंबर 2019चं शासनाचं परिपत्रक आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये हस्तांतरण करायला पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये हस्तांतरणाची प्रक्रिया सभापती महोदय 2-2 महिने, 2-2 वर्ष तेच उत्तर अनेक विभागांकडून दिलं गेलं. ही ह्याची आम्ही याची आम्ही नोंद घेतलेली आहे. तसंच औचित्याचं मुद्द्याचं उत्तर सभागृहातले सदस्य जेव्हा मांडतात त्याला 15 दिवसाच्या आत उत्तर देणं अपेक्षित असतं. परंतु 10-12 वर्षापूर्वीची सुद्धा औचित्याची उत्तरं दिलेली नाहीयेत आणि काही ठिकाणी तर आपले आमदार रिटायर झालेले आहेत. परंतु तरी त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये. त्यांना आम्ही कडक अगदी ताकीद दिलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक अधिवेशनानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व उत्तरं आली पाहिजेत, तर ती आलेली नाहीयेत असं देखील निदर्शनाला आलं. म्हणून मग आम्ही प्रधान सचिवांना बोलवून सगळ्या डिपार्टमेंटच्या सचिवांना बोलवून या बैठका घेतल्या आणि त्यांच्याकडून जेव्हा बॅकलॉग भरून घेण्याचा प्रयत्न केला, तर जवळजवळ 200 अहवाल वेगवेगळ्या विभागांचे आता प्रगती पथावरती आहेत या कामामुळे. आणि त्याचबरोबर जी विभागीय प्रतिनिधींची आम्ही साक्ष घेतली, त्याच्यात सुद्धा आमच्याकडे असणारे सादर केल्याचे अहवाल आणि त्यांच्याकडे ते सादर केल्याचे अहवाल याच्यात तफावत आढळल्यावरती आम्ही त्यांना सांगितलेलं आहे एक ॲप तयार करून त्याची देखील वेगाने दोघांच्याकडे पण नीट त्याची माहिती असली गरजेचं आहे. तसंच बऱ्याच वर्षांपासूनचे अहवाल काही कोर्ट कमिट असल्यामुळे प्रलंबित आहेत. तर तिथे मुख्य सचिवांनी आढावा घेऊन ते अहवाल प्रत्यक्षात घ्यावेत. त्याचबरोबर लक्षवेधींच्या संदर्भामध्ये वस्तुस्थितीची माहिती घेतोय असं उत्तर दिलं जातं. परंतु ती वस्तुस्थितीची माहिती घेतली का घेतली नाहीये याचीच प्रगती दिली जात नाही. थोडक्यात ते प्रश्न किंवा लक्षवेधी पुढे ढकलण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असावा का अशी शंका वाटते. म्हणून 2 दिवसाच्या आत वस्तुस्थिती त्यांनी सादर करावी. जेव्हा आम्ही विधिमंडळाकडून वस्तुस्थिती विचारतो त्यावेळेला अशा प्रकारे आम्ही माहिती पुरवली आणि माझ्या तरी माहितीप्रमाणे अनेक वर्षानंतर हा तदर्थ समितीचा कागदपत्राचा अहवाल आमच्याकडून हा आम्ही सादर केलेला आहे. धन्यवाद.